राजकारण म्हणजे मताभिन्नता. कल्पना करा की एक छोटं शहर आहे. त्या शहरात 3 गट आहेत आणि बाहेरून पाहणारी व्यक्ती सहजच असे म्हणेल की या शहरात फार गटबाजी आहे. ही गटबाजी कशाबद्दल आहे? शहरवासियांकडून जमवलेले पैसे देऊळ बांधण्यासाठी वापरावेत असं एका गटाचं म्हणणं आहे. दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की एक छोटं वाचनालय असावं आणि तिसऱ्या गटाचं म्हणणं आहे नळाने पाणी पुरवठा करणं जास्त महत्वाचं आहे. आता जर त्या शहरातल्या लोकांकडे भरपूर साधन संपत्ती असेल तर ते तिन्ही गोष्टी करू शकतात, परंतु त्यांच्याकडे साधन संपत्ती तर मर्यादित आहे. म्हणून मग पैसा आधी कशावर खर्च करायचा हे त्यांना ठरवायला लागणार आहे. ही गटबाजी वाईट आहे असं तुम्हाला वाटतं का? ही गटबाजी टाळता येईल असं तुम्हाला वाटतं का? आपल्या समाजात असे वेगवेगळे गट का आणि कसे तयार होतात हे या उदाहरणांवरून आपल्याला कळते. जर आपल्याला गट स्थापन होण्यामागची कारणे लक्षात आली म्हणजे गटागटांमधील स्पर्धा कशी महत्वाची आहे तेही समजते. राजकारण म्हणजे कारभार. राजकारणाच्या कारभाराविषयीचा दृष्टिकोन समजण्यासाठी एक शाळेचे उदाहरण घेऊया, जी शाळा गोष्टींच्या पुस्तकांचं एक वाचनालय सुरू करणार आहे. या वाचनालयाचे रोजचे काम शाळेच्या विद्यार्थ्यांनीच करायचे असे शाळेने सांगितले आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी घ्यावी असे ठरले आहे. या घोषणेमुळे 9वीच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक तुकडीत काही मुलामुलींना या वाचनालयाचे सचिव व्हायचे आहे. विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सचिव व्हावेसे वाटण्यात काही चुकीचे आहे का? जर कोणाला चिटणीस व्हायचे नसेल तर वाचनालय कोण चालवणार? अशा प्रकारे समाजाचे व्यवहार सांभाळण्यासाठी पुढे येणाऱ्या लोकांचीही आपल्याला आवश्यकता असते. जेव्हा जेव्हा एखादी औपचारिक संघटना स्थापन होते तेव्हा तिचे काम करताना मतभेद होतच राहतात. जेव्हा जेव्हा कुठल्या तरी समान हेतूने लोक नियमितपणे एकत्र येतात तेव्हा मतभेद होतात. संघटनेचं काम चालवण्यासाठीच्या पदासाठी स्पर्धा होऊ शकते. त्यातून चर्चा, विचारविनिमय होईल, मग देवाणघेवाण होईल. मतभेद, स्पर्धा आणि देवाणघेवाण यातून चांगले निर्णय घ्यायला आणि चांगल्या व्यवस्थापनाला मदत होते. तेथे मतभेदांविषयी चिंता करण्यासारखे काही नाही. हेच राजकारण असते. मतभेदांमध्ये काही वावगे नाही असं ते आपल्याला सांगत आहेत. हे जरा विचित्रच नाही का? त्यात विचित्र काय आहे? माझ्या मैत्रिणींमध्ये तर प्रत्येक सिनेमाबद्दल वेगवेगळे मत असते, पण तरीही आम्ही मैत्रिणी आहोत आणि एखादा सिनेमा का वाईट आहे किंवा का चांगला आहे हे आम्ही एकमेकींना सांगतच असतो, पण ते मतभेद सिनेमापुरतेच असतात. छोटे समूह आणि संघटना यांना जे लागू होतं तेच समाजांना आणि देशांनाही लागू होतं. राजकारण काही टाळता येत नाही. राजकारण असणं गरजेचंच आहे. समाजातली स्पर्धा सुरळीतपणे चालायला आणि मतभेदांची व्यवस्थित हाताळणी व्हायला राजकारणामुळे मदत होते. राजकारण आणि राज्यशास्त्र. समाजाचे घटक म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्या सभोवतालचे राजकारण कसे घडते ते कळायला हवे असे तुम्हाला वाटत नाही का? त्या कामी राज्यशास्त्र नावाचा हा विषय तुम्हाला मदत करेल. शास्त्र म्हणजे काय? तुम्ही शास्त्र किंवा विज्ञान हा शब्द ऐकला असेलच. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास होय. भौतिकशास्त्र हा भौतिक वस्तूंचा पद्धतशीर अभ्यास करणारा विषय आहे, तर पर्यावरण, जमीन, नद्या यांचा पद्धतशीर अभ्यास भूगोल या विषयात होतो. पद्धतशीर अभ्यासाच्या प्रत्येक अभ्यास विषयाला शास्त्र म्हणतात. भौतिक वास्तव, पर्यावरण, वृक्ष इतकेच काय, पण मानवी शरीर या सगळ्यांचा अभ्यास करण्याची जशी आवश्यकता आहे तशीच आपण ज्या समाजात राहतो त्याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता नाही का? भौतिक पदार्थ, पर्यावरण, प्राणीमात्र इत्यादींच्या अभ्यासांना भौतिकशास्त्रे व जीवशास्त्रे म्हणतात. तसेच समाजाच्या अभ्यासांना सामाजिक शास्त्रे म्हणतात. राज्यशास्त्र हे असेच एक सामाजिक शास्त्र आहे. हे समाजाबाबतचे शास्त्र आहे, पण समाजातील राजकीय व्यवहाराबाबतचे ते शास्त्र आहे. मानव प्राणी आणि शास्त्र. मानव प्राणी नेहमी समाजात राहतो. माणसांना सहसा एकटे राहायला आवडत नाही.
माणसे जेव्हा एकत्र राहतात तेव्हा ती काही नुसत्या कळपाप्रमाणे किंवा गर्दी करून राहत नाहीत. आपापले आयुष्य जास्त चांगले जगण्याच्या हेतूने मनुष्य प्राणी एकत्र येऊन राहतात. या हेतूमुळेच तर मनुष्य प्राणी आणि कळपात राहणारे प्राणी यांच्यात फरक पडतो. माणसे समाज करून राहतात. सगळ्यांचं सामूहिकपणे भलं व्हावं हा कोणत्याही समाजाचा हेतू असतो. एकदा समाज अस्तित्वात आला की सगळ्यांचं हित कशात आहे याबद्दलचे प्रश्न निर्माण होतात. हे आपण वर ज्या शहराचं उदाहरण घेतलं त्यात पाहिलं आहे. शिवाय सगळ्यांचं हित काय हे कोण ठरवणार असाही प्रश्न उभा राहतो आणि समाजाचा कारभार कोणी चालवायचा हाही प्रश्न निर्माण होतो. म्हणजे राजकारण सुरू होतं. हा उपक्रम राबवा. एक क्षणभर या प्रश्नाचा विचार करा. राजकारण नाही असा समाज असू शकेल का? तुमच्या मित्रांशी यावर चर्चा करा. चर्चेत येणारे मुद्दे लिहून काढा. राज्यशास्त्रात आपण कशाचा अभ्यास करतो? समाज म्हटल्यावर राजकारण येणारच हे लक्षात घेऊन प्राचीन काळात सुद्धा विचारवंतांनी समाज आणि राजकारणाचा पद्धतशीर अभ्यास करण्यावर शक्ती खर्च केलेली दिसते. आपला आजचा समाज अर्थातच त्या प्राचीन समाजापेक्षा खूपच वेगळा आहे. पण त्या काळात मांडले गेलेले आदर्श आणि चांगल्या समाजाबद्दलचे विचार यांचे आकर्षण कायम राहिले आहे. सगळ्या समाजासाठी कोणते आदर्श जास्त फलदायी आहेत याचा राज्यशास्त्रात नेहमीच अभ्यास केला जातो. राज्यशास्त्र आव्हाने. समाजाचा कारभार सुरळीतपणे चालवणे हे आणखी एक आव्हान प्रत्येक समाजापुढे असते. त्याच्यासाठी शासन संस्था असावी लागते आणि कारभाराचे काही मूलभूत नियम असावे लागतात. शासन संस्था निर्माण कशी करायची आणि कशी चालवायची या प्रश्नाकडेही राज्यशास्त्राने लक्ष पुरवलेले दिसते. जगातील देश एकमेकांशी विविध व्यवहार करतात. कधी त्यातून युद्धे होतात हे खरे आहे, पण बहुतेक वेळा देश देशांतील व्यापार आणि देवाणघेवाण होते. राज्यशास्त्राच्या अभ्यासात म्हणूनच जागतिक राजकारणाचा सुद्धा अभ्यास समाविष्ट होतो. सरतेशेवटी राजकारणात सत्ता ही मध्यवर्ती असते. लोकांना सत्ता का हवी असते आणि सत्ता मिळवण्यासाठी ते काय करतात ह्या प्रश्नांचाही अभ्यास राज्यशास्त्रात होतो. वेगळ्या शब्दांत म्हणजे सत्ता आणि स्पर्धा हे राजकारणाचे मध्यवर्ती घटक असतात. अरिस्टॉटल एक ग्रीक तत्ववेत्ता, त्याने म्हटलं आहे की मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. त्यांच्या मते समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समाज निर्माण करणे हे मानवमात्रांचे वैशिष्ट्य आहे. आपण राजकारणाची काही उदाहरणे पाहूया. प्रत्येक गावात ग्रामपंचायत असते हे तुम्हाला माहिती आहे का? आणि प्रत्येक शहरात नगरपालिका असते. ग्रामपंचायत आणि नगरपालिका गावातल्या किंवा शहरातल्या रस्त्यांची आणि दिवाबत्तीची व्यवस्था बघतात. प्रत्येकाला शिक्षण मिळावे म्हणून शाळांची सोय करण्यावर मोठा निधी खर्च करण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. एका मोठ्या प्रकल्पासाठी सरकारला शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घ्यायची आहे. शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. ते एकत्र येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करतात. ग्रामपंचायतीसाठी किंवा लोकसभेसाठी निवडणूक होते तेव्हा उमेदवार आणि त्यांचे पक्ष लोकांच्या भेटी घेऊन त्यांची मते मागतात. याला निवडणूक प्रचार असे म्हणतात. हा उपक्रम राबवा. उपक्रम वरील उदाहरणे वाचून त्यांना राजकारण का म्हणायचे ते शोधा. या उदाहरणांमध्ये ज्या कृती आहेत त्या कोण करतात त्याची यादी करा. राजकारणाच्या या उदाहरणांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते प्रत्येक उदाहरणापुढे लिहा. 1. धोरण ठरवणे. 2. दैनंदिन कारभार चालवणे. 3. सत्तेसाठी स्पर्धा. 4. सरकारी धोरणांशी मतभेद व्यक्त करणे. 5. एखादे उद्दिष्ट ठरवणे. तुम्हाला काही राजकीय पक्षांची नावे माहीत आहेत का? तुमच्या गावात किंवा शहरात यापैकी कोणते पक्ष आहेत? ते पक्ष काय करतात? राज्यशास्त्राचा अभ्यास का करायचा? ह्या सगळ्या राजकारणात राजकीय घडामोडींचा म्हणजेच राज्यशास्त्राचा अभ्यास का करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना?
राजकारण आदर्शांविषयी आणि शासनाबद्दल असते. सत्ता कोण वापरणार याबद्दलही ते असते. आदर्श कसे समजून घ्यायचे हे आपल्याला राज्यशास्त्रांद्वारे कळू शकते. सरकार कसे स्थापन होते व ते काय करते हे कळायला राज्यशास्त्राची मदत होते. सत्ता का महत्वाची आहे आणि लोक सत्ता मिळवून काय करतात हेही राज्यशास्त्रच आपल्याला सांगते. राज्यकर्ते, नेते, सरकारी अधिकारी यांच्या वर्तनाचे परीक्षण करणे आणि त्यावर टीका करणे राज्यशास्त्रामुळेच शक्य होते. समाजाचा व्यवहार चालवण्यासाठीचे नियम कसे तयार होतात ते या विषयाचा अभ्यास केल्यामुळेच तुम्हाला कळू शकते. निवडणुका कशा होतात आणि त्या महत्वाच्या का आहेत हेही राज्यशास्त्रातच शिकतो. सरकार त्यांची सत्ता कशी स्थापन करते. सजग आणि क्रियाशील नागरिक बनवण्यासाठी तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासाची मदत होईल. आपल्या समाजासाठी काय चांगले आहे काय नाही याबद्दल तुमची मते इतरांपेक्षा वेगळी असू शकतात. हे मतभेद कसे हाताळायचे हे तुम्हाला राजकारणाच्या अभ्यासातून कळू शकेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आपल्या सरकारच्या कामगिरीचे आणि धोरणाचे मूल्यमापन कसे करायचे आणि सरकारवर नियंत्रण कसे ठेवावे हे तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासातून कळू शकेल.